नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहत आहात सारांश. मंडळी, या बीड नगरपालिकेला झालंय तरी काय? काही नियम कायदे आहेत की नाही? गल्ली पोळातली टार्गट पोरं लाजतील असा गोंधळ का होतोय या नगरपालिकेमध्ये? आणि बीडकरांनी निवडून दिलेले नगरसेवक ज्या सभागृहात बसून बीडकरांचं कल्याण करतात त्या सभागृहाचे धिंदवडे कोण काढतंय? पहा नगरपालिकेच्या सभागृहात झालेला हा धुवाधार एपिसोड. नाही, तुम्ही जे खरं खोटं शहराला कळून द्या. तुम्ही काय केलं कुठं? तुम्ही चुकीचं बोलताय. तुम्ही चुकी ठराव जसा तसा मांडणं अपेक्षित होतं. तुम्ही ठरावामध्ये खोड्या घातल्या. तुम्ही ठराव वाढून कसा लिहिला? तुम्हाला शब्द लिहायचा अधिकार नाही. ठरावामध्ये मला वाढवायचा अधिकार नाही. तुम्हाला ठराव वाढीचा कसं काय? तुम्हाला वाढवायचा आहे तर तुम्ही तुमचं वेगळं पत्र द्यायला पाहिजे. तुम्हाला अधिकार नाही. तुम्हाला अधिकार उपाध्यक्षांना पूर्ण बोलल्याशिवाय पूर्ण बोलू द्या. बोलल्यानंतर बोला. कोणी सांगणार तुम्हाला? बोलल्यानंतर ते सन्मान्य सभापती आहे, ते उत्तर देत असताना सभापती उपाध्यक्ष आहे नगरपालिकेचा. मग मी तुमची इज्जत करते ना. तुम्ही इज्जत बोला ना. खाली वाता मग काय सांगा? तुम्ही कोण मला खाली? सर्व शहर बघत आहे ताई, सर्व शहर बघत आहे. त्यांना उत्तर देऊ द्या, नंतर तुम्ही काय बोलायचं बोला. खाली बसून सांगलं तर काय प्रत्येक मला खाली उपाध्यक्ष साहेब बोलत असताना मान मर्यादा ठेवा. मान मर्यादा ठेवा. खाली रामाने काय बोलत असताना मान मर्यादा ठेवा. मान मारायला तुम्ही मान मर्यादा बोला. तुम्ही मान मारायला बोला तर मी बोला. मान मर्यादाच बोलतो. आम्ही गिव्ह रिस्पेक्ट मान्य नाही. तुम्ही बोला आम्ही ते जमणार नाही. तसलं आम्हाला जमणार नाही. आम्हाला खाली जमणार. तुम्ही ते जमतो. तुम्हाला 20 वर्ष मुतावा इज्जत आहे माझी. अध्यक्ष महोदया, लाईव्ह आहे त्यांना उत्तर देऊ द्या. त्यांना त्यांचा बोलू द्या, नंतर तुम्हाला काय बोलायचं. मागेल म्हणते मी ठरवत नाही. मी तुम्हाला बोलतोय, तुम्ही शासनाचे प्रतिनिधी जास्त पैसे लागतात. तुम्ही मला तुम्ही त्या मुरमाच्या टेंडरवर सह्या केल्या ते मंडळी, तुम्ही पाहिली ती भांडणे नळावर पाणी भरताना झालेली नाही, तर बीडकरांना पाणी पाजण्यावरून उडालेला हा संघर्ष आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना दिमागी नक्षल म्हणतात, तसे दिमागी नक्षल बीड नगरपालिकेमध्ये तर नाहीत ना, असा प्रश्नही मनामध्ये येऊन जातो. तर चला ऐकूया बीडच्या हास्य जत्रेची बहारदार स्टोरी. मंडळी, मुरुम ही खाण्याची वस्तू नाही हे खरं आहे, पण मुरुमात खाता येतं हे तितकंच खरं आहे. पण या खाण्यापेक्षाही महत्वाचं आहे ते पिण्याचं पाणी. या वादाला ठिणगी पडली ती पाणी पुरवठा सभापती आणि उपाध्यक्ष विनोद मुळूक यांनी विचारलेल्या ज्वालाग्राही प्रश्नामुळं. त्यांनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला की मुरुमासाठी एक नियम आणि पाणी पुरवठ्यासाठी दुसरा नियम का? आणि बहुमताने संमत झालेला पाणी पुरवठा विषयक ठरावाची भाषा परस्पर का बदलली? माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तो ठराव योग्य आणि अयोग्यतेसाठी नगराध्यक्षांनी कोणत्या नियमाअंतर्गत पाठवला? आणि मग यावरून सुरू झालं धमासान. 22 कोटीच्या ठरावात परस्पर केलेल्या बदलाचं वादळ अजून घोंगावत असतानाच पुन्हा बीडकरांच्या जीवाभावाचा प्रश्न असणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या ठरावावर परस्पर झालेल्या बदलाने बीडकरांना आम्ही काय उत्तर देणार असा प्रश्न मुळूक आणि अमर नायकवाडे यांनी सभागृहामध्ये उपस्थित केला. तो इतक्या टोकाला गेला की नगराध्यक्षांनी उपनगराध्यक्ष मुळूक यांना खाली बसायला सांगितलं. बोलल्यानंतर बोला. कोणी सांगणार तुम्हाला? उपाध्यक्ष आहे नगरपालिकेचा. तुम्ही कोण मला खाली? सर्व शहर बघत. पण त्यावर मुळूक यांनी संतप्त भाषेत नगराध्यक्षांना उत्तरही दिलं. या गोंधळात भर पडली ती नगराध्यक्षांनी सभा संपवण्याचा प्रयत्न केला तेव्हा. त्यावर अमर नाईकवाडे संतप्त झाले. त्यांनी विनोद मुळूक यांचा मुद्दा उचलून धरला आणि मग त्याची मुद्देसूद मांडणी अमर नाईकवाडे यांनी सुरू केली. सभा संपली, तिथं संपन सगळ्याचं आपापलं म्हणणं सांगितलेलं आहे. चला काय म्हणजे मला पद्धत कळलं नाही काय नेमकी काय करायचंय आपल्याला. जिल्हाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन मागवायचं होतं, ते सुद्धा नंतर म्हणले हो घ्या आता म्हणून. कारण इथे टाइमपाससाठी यायला लागले असा अर्थ झाला हा सगळा. आणि मुळात का खोटं नाटक करावं बरं? त्यांनी त्याच्यात मत व्यक्त केलंय की जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यात मत मार्गदर्शन करावं म्हणून. अरे काही संबंधच नाही ना. आपल्याला हा जर विषय चुकीचा वाटत असेल तर आपण 308 खाली जिल्हाधिकाऱ्यांकडे अपीलच जा ना.
आमच्या नगराध्यक्षताई जर हे चुकीचा ठराव देत असतील तर याच्यावर काही 2 मिनिटं माझं बोलणं होऊ मी दे. पण बोलते ना. हो, माझं झाल्यावर मी पण बोला बोलते. माझं झाल्यावर हा, बोला बोला. तर मला हे म्हणायचं आहे मुख्याधिकारी साहेब तर याची पाडताळणी करा आणि हे तुम्हाला तात्काळ कलेक्टरांना कळवावं लागेल. ते देवाला तरी भ्या नाही, सगळं रेकॉर्डवर आहे ना सर. 2-3 दिवस बसायचं आहे कशासाठी? मार्गदर्शन मला कसं मागवायचंय हे मी मिठाची बरं ठीक आहे. तर मागवणार. तर मी ते की ज्या पद्धतीचा ठराव घेण्यात आलाय त्या पद्धतीचा ठराव या सभागृहामध्ये सादर करण्यात आलेला नाहीये. मंडळी, नगरपालिकेची ही परिस्थिती बघितली की मला एक शेर आठवतो. तो असा आहे की आंगन की ख्वाहिश है कि बरसात हो और छत का तकाजा है कि एक बूंद ना बरसे. मंडळी, जर तर मग गळणाऱ्या छताने स्वतःची छिद्र बुजून घ्यावीत. पावसाला दोष देण्यामध्ये अर्थ काय असतो? मंडळी, एक मात्र खरं आहे की अजित पवारांनी सुंदर बीडचं केलेलं स्वप्न त्यांच्याच पक्षातील मंडळी त्याला केवळ एक स्वप्नच ठरवत आहेत. बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार या 2दा बीडला येऊनही त्यांच्या बीडच्या पक्षात पडलेली शकले आणि फाटाफूट ते थांबवण्यात त्यांना यश आलेलं नाही असं दिसतंय. एव्हाना बीडच्या राजकारणाची खिचडी शिजवणं किती कठीण आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे. विधानसभेचे स्वप्न पाहणाऱ्या सगळ्यांना नगरपालिकेतील गोंधळाची दृश्य पाहून निद्रानाशाचा रोग बळावण्याची शक्यता वाढलेली आहे. एक शायर असं म्हणतो की बहुत गुरूर था छत को अपने छत होने का, बहुत गुरूर था छत को अपने छत होने का, एक मंजिल और बनी छत फर्श हो गई. नमस्कार, मी सतीश साळुंके आणि तुम्ही पाहत होतात सारांश. भाइयों और बहनों, मुझको वहां से पढ़िए जहां से खामोश हूं मैं, जोर जुल्म की दीवारों से लढना तो हुनर है मेरा. तुम्ही पाहत होता सारांश. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा. यूट्यूबवर पाहत असाल तर त्याला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा. पुन्हा भेटूया एका अशाच विषयाबरोबर तुमच्याशी बोलायला. जे तुमच्या मनात तेच माझ्या ओठात. नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा सारांश.